नमस्कार बांधवांनो. तर मराठा तरुणावरती सर्वात मोठं संकट आलेलं आहे. कारण जे EWS आरक्षण होतं ते सरकारने पूर्णतः बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे EWS मधून प्रवेश हे कोणत्याही मराठा तरुणांना मिळणार नाही. त्यानंतर जे SCBC आरक्षण आलेलं आहे पण त्याचा बिलकुल मराठा समाजाला फायदा झालेला नाही. ते फक्त म्हणायला दिलेलं आहे की आम्ही 10% आरक्षण दिलेत, 10% आरक्षण दिलंय. असं जे म्हणतं ना मराठा समाजाला 10% आरक्षण दिले असं बोलतं ना, त्यांच्या नुसत्या कानाखाली लावल्या पाहिजेत. कारण त्याचा बिलकुल फायदा आज मराठा तरुणांना होत नाही. कारण जे SCBC आरक्षण आलं त्या आल्यानंतर जे अगोदर समज CETचे अनेक फॉर्म जे भरले त्यावेळेस मुलांनी EWS मधून भरले, पण ते ऐन वेळेला ते आता EWS बंद झालं. त्यानंतर आता जी प्रवेश प्रक्रिया चालू झाली त्यानंतर SCBC प्रमाणपत्र हे अनेक जणांकडे नाही आहेत. त्यानंतर आता EWS बंद झाल्यामुळे त्यांना SCBC सर्टिफिकेट काढण्यासाठी आता तहसील पूर्णतः बंद केलेला आहे. कारण त्यांचे संप चालू आहेत. त्याच्यामुळे मराठा तरुण हे पूर्णतः संकटात सापडलेले आहेत. त्यांना नेमकं समजत नाही नेमकं आता काय करावं. आणि जर SCBC ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यासाठी आता नवीन जाण आलेला आहे की कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे. आणि कास्ट व्हॅलिडिटी तर लगेच ही मिळत नाही. त्याच्यामुळं जर कास्ट व्हॅलिडिटी जी CETचे 3 राऊंड होऊपर्यंत जर कास्ट व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी अपलोड नाही केलं तर आपला जो प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म आहे तो ओपनमध्ये पडेल. मग आता मराठा तरुणांना सर्वात मोठं हे संकट आलेलं आहे. त्यानंतर अगोदर एकदा काय केलं, SCBC प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल हे सोबतच मिळायचे. त्याच्यामुळे ते सोबत दोन्ही काढले सर्टिफिकेट काढल्यानंतर ऐनवेळीला काय म्हणले आता ते बंद केले, तुम्ही नवीन काढा. आता नवीन काढले तर काय म्हणले त्याची कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे. हे सरकार पूर्णतः मराठा तरुणांचा छळ करत आहे. पूर्णतः मराठा समाजाला फक्त समाजाशी नोकरी लागू नये, मराठा तरुणांची प्रगती होऊ नये ह्याच्यावरती सरकार हे टापलेलं आहे. त्यासाठी हे मुद्दा म्हणून चालू आहे फक्त मराठा तरुणांना नोकरी लागू नये म्हणून. मग आता काय मराठा तरुणावरती पण या सर्व गोष्टीवरती नेमकं पर्याय काय? तुम्हाला एक पर्याय सांगतो, तुम्ही काय करा. त्यानंतर आता प्रवेश प्रक्रिया जर चालू झालेली आहे अनेक जणांची, त्यासाठी तुम्ही आता डायरेक्ट तारीख संपून जाईल. कारण जर तुम्ही ह्या कागदपत्राच्या नादात बसलात तर इकडं तारीख संपून जाईल. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, ओपनमध्ये फॉर्म टाकून ठेवा. फॉर्म टाकल्यानंतर तुम्ही ज्या आपलं 3 वर्षाचं तुमच्याकडे जर उत्पन्न असेल, म्हणजे तुमचं 1 लाखापेक्षा जर कमी उत्पादन असेल, तुमचं वर्षाचं उत्पन्न जर 1 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही EBC म्हणून इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणून हे सर्टिफिकेट काढा. आणि त्या ठिकाणी त्याला व्हॅलिडिटी वगैरे काही नसती. त्यानंतर तुम्ही जर उत्पन्नाचं तुमच्याकडे असेल प्रमाणपत्र तर ते तुम्ही कॉलेजमध्ये सादर केल्यानंतर तुम्हाला फीसमध्ये सवलत मिळू शकते. कारण त्याच्यामुळे तुमची अनेक फीस कमी होऊ शकते. मग आता तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही. त्याच्यामुळे त्यानंतर तुमच्याकडे 7/12 असेल आणि जर तुमच्याकडे शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला त्याचा बराच फायदा होतो. त्या ठिकाणी तुमचं फीसही कमी होईल आणि तुमचे थोडेफार काही क्षेत्रामध्ये BSc ॲग्रीमध्ये तुम्हाला मार्कही वाढून मिळतील. त्याच्यामुळे तुम्ही हे EBC प्रमाणपत्र काढा. त्या ठिकाणी कॉलेजला जाऊन विचारा, अनेक ठिकाणी भेट द्या कॉलेजला. त्या ठिकाणी प्रवेश प्रक्रियासाठी काय काय लागेल आणि हे EBC चालतंय का हे विचारा. त्यानंतरच तुम्ही हे सर्टिफिकेट त्या ठिकाणी कॉलेजला जमा करा. कारण तुमच्याकडे दुसरा पर्याय काहीच नाही. आणि जर तुमच्याकडं जर EWS हे जर राज्याचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. आणि जर तुमच्याकडे केंद्राचं असेल तर केंद्राचं EWS हे चालत नाही. कारण ते केंद्राचं EWS हे बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या पुढे हाच पर्याय आहे की EBC फॉर्म तुम्ही EBC सर्टिफिकेट काढून तुम्ही ते अप्लाय करा. तुम्ही 7/12/18 ते जमा करा कॉलेजला. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बरीच तुमची फीस कमी होईल. आणि ह्या उत्पन्नाचं 3 वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे एक जमा करा. हेच तुम्हाला शेवटचा पर्याय आहे. आणि हे सर्व जे सरकार करतं हे फक्त मुद्दामून करतंय. आणि हे फक्त मराठा तरुणांचा मुद्दामून छळ चालू आहे. आणि हे ऐनवेळीला तहसील बंद असल्यामुळे मराठा तरुणांनी पूर्णतः त्यांच्यावरती संकट आलेलं आहे. पण हे संकटावरती कुणीही बोलायला तयार नाही. बाकीचेच दुसरेच काहीतरी बोलत आहेत. 10% आरक्षण दिलं मराठा समाजाला, आमच्या सरकारने हे केलं, आमच्या सरकारने ते केलं. तुमच्या कोणत्याच सरकारने काही केलेलं नाही मराठा समाजाचं. फक्त मराठा समाजाचं वाटोळं केलेलं आहे. हे सरकार फक्त मराठा तरुणांच्यावरती कसं वाटोळं त्यांचं करता येईल ह्यावरती हे सरकार टापलेलं आहे. कारण ऐन वेळेला आता ते SCBC नाही, EWSचा नाही, कशाचाच फायदा मराठा तरुणांना झालेला नाही आणि होतं पण नाहीये हे सरकार आणि जे SCBC आहे. कारण जर तुम्ही अप्लाय केलं तर आता निवडणूक झाल्यास सरकार बदललं तर ऐन वेळेला SCBC बंद होईल आणि मराठा तरुणांचा पूर्णतः छळ होईल. त्या ठिकाणी त्यांचं ॲडमिशन पुन्हा कॅन्सल होतील. कारण हे सर्व मराठा समाजाला फक्त वाटोळं करण्याचा काम हे सरकार करत आहे. आणि ह्या
गोष्टीचा मी पूर्णतः जाहीर निषेध करतो. ह्याच्यावरती सरकारने लवकर ती काय ते योग्य ते निर्णय घेऊन त्याच्यावरती लवकर सूचना ह्या लवकर जिकडे जिल्हाधिकारी ऑफिस असेल तहसील कार्यालय यांच्यावरती त्यांना सूचना द्याव्या आणि लवकरात लवकर ह्यांना SC/BC प्रमाणपत्र किंवा कास्ट व्हॅलिडिटी कशी मिळेल ह्याच्यावरती सरकारने लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. हे सर्व सरकारला मी विनंती करतो. आणि असं जर तुम्ही सरकार मराठा तरुणांचं जर तुम्ही वाटोळं करायचा प्रयत्न करत असाल तर आम्हीही सरकारचं वाटोळं केल्याशिवाय मराठा समाजाने शांत बसायचं नाही. हे सर्व मराठा समाजाला मी विनंती करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मराठा, लाख मराठा.